रामराम भावानो, पाऊस पडला आणि महाराष्ट्रामध्ये आता पेरणीची लगबग सुरू झाली आहे आणि अशामध्येच महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बोगस बियाणे, चढ्या भावाने बियाण्यांची विक्री, त्याचप्रमाणे काही ठिकाणी कृत्रिम टंचाई निर्माण करण्याची भीती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि कृषी मंत्र्यांनी 2-3 दिवसापूर्वी मीटिंग घेतली की असं कुठेही होणार नाही, त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. कुठे आहेत तुमचे तालुका कृषी अधिकारी, कुठे आहेत तुमचे संबंधित अधिकारी? जर ऐन वेळेवरती जर चढ्या भावानं बियाण्याची विक्री होत असेल किंवा कृत्रिम टंचाई निर्माण होत असेल, त्याचप्रमाणे बोगस बियाणे जर मागील काळात सोयाबीनसारखं जर मिळत असेल, तर आधीच नेटाकुटीला आलेला शेतकरी यांनी काय करायचं? त्यामुळे सरकारने यावर सर्वतरी उपाय म्हणून शेतकऱ्यांना लवकरात लवकर बियाणं पुरवावं, योग्य भावात पुरवावं आणि शेतकऱ्याला कुठली अडचणी येऊ नये यासाठी तत्परता दाखवावी अशीच माझी सरकारला या ठिकाणी विनंती आहे. कृषी मंत्र्यांना माझी या ठिकाणी आणि त्याचबरोबर मागील राहिलेला पीक विमा आणि आता शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देण्यास तयार नाही, त्यामुळे बँकेनं सुद्धा आदेशित करून गरजू शेतकऱ्यांना या ठिकाणी लवकरात लवकर पीक विमा कसा मिळेल यासाठी सुद्धा संबंधित कृषी मंत्री आणि या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांनी आदेश करावा अशीच आपल्याला या ठिकाणी हात जोडून विनंती करतो.